इंडियामध्ये 70% लोकांना, कमीत कमी 70% लोकांना माहिती नसेल की जे मुघलांद्वारे किंवा त्यांच्या आधी पण जी मंदिरं तुडली गेली व जी मंदिरं उद्ध्वस्त केली गेली ती पुन्हा कोणी उभारली. नमस्कार मित्रांनो, मी प्रसाद पठाडे आणि आज मी महादेवांच्या सर्वात पहिला ज्योतिर्लिंग म्हणजे सोमनाथ मंदिराला भेट द्यायला आलेलो. तर व्हिडिओ काढायचा मुद्दा असा आहे की इंडियामध्ये 100% हिंदू लोकांना माहिती असेल की ताजमहल कोणी आणि कोणासाठी बांधलं. पण जे इंडियामध्ये मुघलांनी आणि त्यांच्या आधी पण ज्या लोकांनी हिंदू मंदिरं उद्ध्वस्त केली आणि हिंदू मंदिरं तोडली ती परत कोणी दुरुस्त केली आणि त्यांची स्थापना परत कोणी केली हे 70% लोकांना तरी माहिती नसेल. मी कथा सांगतोय इंडियामध्ये सर्वात श्रेष्ठ राणीची, अहिल्याबाई होळकर यांची, ज्यांनी आपल्या जीवनामध्ये शेतकऱ्यांसाठी गावोगावी विहिरी बांधल्या, परत धर्मशाळा बांधल्या, घाटं बांधली आणि जेवढी पण हिंदू मंदिरं होती जी मुघलांद्वारे किंवा त्यांच्या आधी पण उद्ध्वस्त केलेली होती ती सर्व हिंदू मंदिरं परत उभारली. त्यामधलंच एक हे सोमनाथ मंदिर जे मुघलांद्वारे उद्ध्वस्त करण्यात आलं होतं. त्याच्या आधी खिलजीद्वारे उद्ध्वस्त करण्यात आलेलं होतं कारण की हे असं एक मंदिर होतं जे पूर्ण सोन्याचं होतं आणि ह्या एका मंदिरावरती पूर्ण दुनियेची नजर होती, पूर्ण मंदिर सोन्याचं. आता विचार करा, त्याच्यावर कमीत कमी 16-17 वेळा हल्ला झाला आहे. ते लुटण्यासाठी आले तिथे आणि ते शेवटी मुघलांद्वारे उद्ध्वस्त केलं. ते मंदिर पुन्हा अहिल्याबाई होळकर यांनी बांधलं. जेव्हा तुम्ही सोमनाथ दर्शनाला जाल तेव्हा तुम्ही नक्की त्या जुन्या मंदिराला पहिलं भेट द्या, कारण की ते ॲक्च्युअल मंदिर आहे. हे तर नंतर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या परमिशननी हे दुसरं नवीन मंदिर बांधलं गेलं. ते पण एकदम खूप चांगलं मंदिर आहे, म्हणजे लाईन वगैरे काय लावायची गरज नाही लागत, जास्त वेळ लाईन नसते. पण मंदिर खूप स्वच्छ आहे, दोन्ही मंदिरं स्वच्छ आहेत. दोन्ही मंदिरांना भेट द्या. धन्यवाद.